मराठ्यांना वेगळं आरक्षण दिल्यास आमचा पाठिंबा आहे, मात्र त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे। तर या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असा सवालही सरकारला विजय वडेट्टीवारांनी विचारला आहे। आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला, कोर्टानं फेटाळलं। फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला, हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं। ते क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे तिथे दाखल आहे। त्यामुळे आमचा पाठिंबा आहे, वेगळं आरक्षण द्या। पहिल्यापासून माझी मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या, पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका, ओबीसीतून देऊ नका, हे आमचं म्हणणं आहे। आणि त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे पाटील यांच्या तर टाचेखाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर ओबीसी सर्टिफिकेट आमच्याबरोबर, हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे। आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुणबीकरण थांबवा ना आता, आणि जे नवीन जे काय दिलेले आहे तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका। शुक्रे समिती जी आहे की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागितला, तो अहवाल इतक्या घाईघाईमध्ये मागितला गेला। हे आंदोलन जरांगेचं मागच्या 5-6 महिन्यापासून सुरू होतं, त्यावेळेस सरकारला जाग का नाही आली आणि धावपळीमध्ये 16 तारखेपर्यंत ते आक्षेप नोंदवलेत। आक्षेप नोंदवायच्या अगोदरच अहवाल येतो आणि अहवालामधून सांगितलं जातं हे जे काही गोड बंगाल निर्माण झालेला आहे किंवा एकदा म्हणजे मराठा नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे आणि अहवालाचा अर्थ कसा लावून ते पुढे जाणार आहेत, ही सगळी संदिग्धता आहे, याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे। आणि ज्या समितीने आयोगाने हे संपूर्ण अहवाल तयार केला त्याच्यावर विश्वासार्हता कशी ठेवायची ओबीसी समाजाने?